प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित राष्ट्रपती गुणवत्तापूर्ण सेवा पदकामध्ये सोलापूर जिल्ह्याने मोठे यश संपादन केले आहे। सोलापूर शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे आणि पोलीस उपनिरीक्षक राजकुमार तोळनुरे यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे। या गौरवपूर्ण यशामुळे सोलापूर पोलीस दलाचे नाव राज्याच्या नकाशावर पुन्हा एकदा झळकले आहे। प्रमोद वाघमारे सर हे सध्या MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत। आपल्या 36 वर्षांच्या प्रदीर्घ कार्यकाळात पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि CID अशा महत्त्वाच्या विभागांमध्ये काम केले आहे। सोलापुरातून अपहरण झालेल्या शरणू हंडे या तरुणाचा शोध घेण्यासाठी त्यांनी कर्नाटकात जाऊन धाडसी कारवाई केली आणि आरोपींना अटक करून तरुणाचा जीव वाचवला। पुण्यातील 45 लाख रुपयांच्या चोरीचा छडा आणि पत्नीनेच पतीचा खून केल्याचा अत्यंत क्लिष्ट गुन्हा त्यांनी कौशल्याने उघडकीस आणला। राजकुमार तोळनुरे सर हे विजापूर नाका पोलीस ठाण्यातील DB पथकात असताना त्यांनी अनेक गुंतागुंतीच्या गुन्ह्यांची उकल केली आहे। 5 वर्षांच्या निष्पाप बालकाच्या अपहरण प्रकरणाचा छडा लावून त्यांनी सुरक्षित सुटका केली। तब्बल 45 साखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे। गजानन महाराज मंदिरातील चोरीचा तपास करून त्यांनी आरोपींना जेरबंद केले होते। सध्या ते वाहतूक शाखेत आपली सेवा बजावत आहेत। या दोन्ही अधिकाऱ्यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे सोलापूर पोलीस दलाचे मनोबल उंचावले असून सोलापूर जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे। दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे।